बार्शी तहसीलमध्ये शिधापत्रिके मिळत नाही. जी शिधापत्रिका आहे त्यामध्ये मुलांचे सुनांचे नातवंडाचे नाव लावण्यास जोशी बुवा असं स्पष्ट शब्दात नकार देतात. मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण शिधापत्रिकेमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी धडपडते, परंतु जोशी बुवा आपले हात झटकून मोकळे होतात व बाहेरील माहिती सेवा केंद्रांचा रस्ता दाखवतात. त्याने तुमची शिधापत्रिका ऑनलाईन होईल असे सांगतात. पण गेल्या 10 दिवसापूर्वी जोशी बुवाने एका कसबे नावाच्या महिलेला अन्न सुरक्षा यादीमध्ये नाव समाविष्ट करून घेतलेले आहे व त्यावेळी जनतेला मीडियाच्या माध्यमातून एकच आवाहन केलं, एजंट व दलालांपासून सामान्य जनतेने सावध राहावं व थेट पुरवठा कार्यालयाशी संपर्क साधावा. या सर्व गोष्टीवरून पुरवठा शाखा किती मोठी एजंट अर्थात दलाल आहे हे सर्व दिसून येत आहे. त्या सर्व गोष्टीकडे तहसीलदार हे देखील कानाडोळा करून पाहत आहेत. गेल्या 15 दिवसापूर्वी याच पुरवठा शाखेत 0 कर्मचारी अर्थात जोशी साहेबांच्या म्हणण्यानुसार दलाल एजंट याला अँटी करप्शन ब्युरो यांनी 1500 रुपयाची लाच घेताना पकडलेला आहे. या 0 कर्मचाऱ्याला अर्थात दलालाला कोणी व कोणाच्या आदेशानुसार पुरवठा शाखेत काम करण्यास मुभा दिलेली आहे हे देखील तहसीलदार शेख यांनी माध्यमांना स्पष्ट करून सांगावे. पुरवठा शाखेत जे 0 कर्मचारी अर्थात दलाल आहेत हे कोणाच्या आदेशानुसार काम करतात व ज्यांना पकडलेलं आहे ते कोणाच्या आदेशाने काम करत होते, ज्यांच्या आदेशानुसार काम करत होते व ज्याने आदेश दिलेला आहे याच्यावर देखील गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. गलेलट पगार असणारे देखील सामान्य जनतेच्या चिरेमिरीवर डोळा ठेवून असेच म्हणावे लागेल. पहा ही महिला काय बोलते व बालाजी सुतारसारखा एक अपंग व्यक्ती याच्या तोंडून देखील आपण सविस्तर हा व्हिडिओ पहा. रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडियामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मी परमेश्वर कदम. आपण पाहत आहात रणसंघर्ष. काय मावशी प्रश्न आहे? आम्हाला काय रेशन कार्ड काय द्यायला तयार नाही. 5 वर्ष झाले हिंडायला लागले मी, तरी आता कालपासून बी नावा लावा म्हणलं तरी बी त्या कार्डावर नाहीच म्हणतंय. आता पोराचा पाय मोडलाय तर 4 लेकर कसं जगवायचं ते कसं करावं आम्ही. आणि ते बी नाव लावायला मागामोरी करायला लागले, कोला कोली नुसतं करायला लागले. 5 वर्ष झालं. आता तुम्ही कशासाठी आलता इथं? नावं वाढवून द्या म्हणून. नावं वाढवून द्यासाठी नाव बी द्यायला किती दिवस झालं तुम्ही हेल्पडा घालता? आता 5 वर्ष होऊन बी आता चालले मी. 2 दिवस झाला अजून. तुम्ही बोला मग तुमचं काय? मी बालाजी मारुती सुतार, गाव जवळगाव, बार्शी तालुक्यातून. जिथे कर्मचारी 0 कर्मचारी जे होते ते एक कॅन्डिडेटला लेडीज कॅन्डिडेट होते 0 म्हणून, तिला अँटी करप्शन करण्यात आलं. त्याच्यामुळं इथं पुरवठ्यामध्ये जी तालुक्यातून येणारी सगळ्या बायका आहेत त्या पुरुष आहेत त्यांचं रेशन कार्ड मध्ये ऑनलाईन नाव कमी करायचं आहे, ऑनलाईन नाव वाढवायचं आहे, रेशन कार्डाला नाव घालायचं आहे. तर इथं सगळं बंद असल्यामुळं ही मार्गी लागावं, तहसीलदारनी मनावर घ्यावं व प्रांत साहेबांनी पण हे जे तातडीनं दखल घ्यावी, कलेक्टरने बी दखल घ्यावी. इथं 6 माणसं लागतात, इथं 2 माणसावर काम चालू आहे. तर ती 2 पुरवठा अधिकारी सुद्धा एकटा माणूस काहीच करू शकत नाही. त्यांनी बाहेर माणसं ठेवली ती, त्या माणसाकडे जावा तुम्ही तिथून करा, त्या माणसाकडे जावा तुम्ही तिथून करा. सामान्य गोरगरिबाला जर एखादं रेशन कार्ड काढायचं म्हणलं तर त्याला तिथं कळत नाही ते रेशन कार्ड कसं काढायचं. हे तहसील शासनानं कुठे GR दिलाय का की बाहेरून तुम्ही रेशन कार्ड काढून घ्या म्हणून? नाही. मग ह्या महसूलला, ह्या तहसीलदारला अधिकार शासनानं दिलेला आहे. ह्या लोकांची जबाबदारी तहसीलदारची आहे. त्या लोकांना रेशन कार्ड द्यायची किंवा रेशन कार्डमध्ये नाव वाढवून देणे, नाव कमी करून देणे, त्यासाठी 6 माणसं इथं कलेक्टरनं नेमावी. रेशन कार्डमध्ये नाव घातलं की ते ऑनलाईन झालं पाहिजे. आणि एखाद्याचं नाव कमी झालं तर ती ऑनलाईन सध्या नाव कमी झालं पाहिजे.
याची दखल या बसलेल्या जी अधिकारी आहेत यांनी दखल घ्यावी. कारण तालुक्यामध्ये मुख्यमंत्रीची बहीण लाडकी योजनेसाठी भरपूर लोकांचा त्रास व्हायला आहे, हॅरासमेंट व्हायला लागली आहे. त्यासाठी ह्यांनी अतिशय लवकर चालू करण्याची विनंती आहे आमची सगळ्याला, या अधिकाऱ्याला. आणि ह्याच्यात जातीनं प्रांत आणि कलेक्टरनं लक्ष घालावं. तहसीलदारकडे भेटायला गेल्यानंतर तहसीलदार सुद्धा वसकून बोलतात. पुरवठा अधिकाऱ्याला बोललं तर पुरवठा अधिकारी म्हणजे जावा तुम्ही तहसीलदारकडे. पुरवठा अधिकारी कोण आहे? जोशी साहेब काय बोलतात ते? तुम्ही तहसीलदारकडे जावा, हा तहसीलदारकडे जावा मध्ये. आमच्याकडे नाही, आम्ही बंद केलंय. अहो तुम्हाला पगारी दिली शासनानं, तुम्ही बंद करायचं का? असा नियम आहे का? कलेक्टरनं शासनानं तुम्हाला नेमलंय की तुम्हाला रेशन कार्ड द्यायलाच पाहिजे त्या माणसाला. की भारताचा नागरिक न हो का, पाकिस्तान मधून आलेला आहे का ती माणूस? नाही. तुम्ही त्याला रेशन कार्ड द्या, तुमचे रितसर कागदपत्र घ्या त्याच्याकडून आणि ही करा. आणि ही कामं देत इथल्या आपल्या बार्शी तहसील कार्यालयामध्ये अधिकारी दलाला एजंट आहे. ही जन्मताना काय नाव ठेवायला आलते का? ही दलाला एजंट आहे, त्याच्यावर शिक्का मारायला सटीवी होती काही. ही सटीवी म्हणून आलते का त्या माणसाच्या कपाळावर शिक्का मारायला? ह्याला काय अधिकार आहे दलाल एजंट म्हणायचा? ह्यांनी ही गोष्ट न बोलता ह्यांनी ह्यांच्या कामापुरतं ह्यांनी बोलावं आणि लोकांना प्रत्येकाला न्याय मिळावा. यांनी माणसं वाढवावी आणि 6 कॉम्प्युटर 6 माणसं ठेवावी, तर या लोकांचा हाल व्हायचं होणार नाही. याची दक्षता घ्यावी तहसीलदार साहेबांनी, कलेक्टरनं, प्रांतानं. अतिशय गरज आहे लोकांना ह्याची. लग्न रोज होत असतात, त्या पुरीचं नाव इकडे घालावं लागतंय, तिकडे कमी करावं लागतं, इकडे वाढवावं लागतंय. आणि त्यातून अपंग लोकांची सुद्धा भरपूर हॅरासमेंट होती. त्यांना सुद्धा कार्ड पिवळं मागितले की ती कार्ड द्यायचं नाही, बाहेर जावा, इकडे जावा. विधवा महिलेला कार्ड मागितलं नाही, एजंट आहे ती घ्यायची. आणि ह्या अधिकाऱ्याला रेशन दुकानदार आली, रेशन दुकानदार आली की ह्यांची कामं होती ती. आणि माणूस एखाद्या, आता ह्या बाईचं मी काम जर घेऊन गेलो तर दलाला एजंट आहे अशी भाषा वापरते ह्या लोकांना. अहो मग तुम्ही जर डायरेक्ट त्या लोकांचं काम केल्यानंतर एखादा दलाला असू ना एजंट असू, त्याच्या कपड्यावर तुम्ही शिक्का मारायचं काय तुम्हाला अधिकार दिलाय? तुम्ही तुमचं काम करा ना. मग ती बाई आल्यानंतर, ती माणूस आल्यानंतर तुम्ही कशा लोकांना दलाल एजंट म्हणता? मग एवढी विनंती आहे माझी कलेक्टर साहेबाला आणि तहसीलदारला, तातडीनं 8 दिवसात त्यांनी मार्गी लावावं काम.